ठरलं तर बघ मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाची अस्वस्थ असते. सायली पूर्णाजीची समजूत घालण्यासाठी त्यांच्याकडे येते. सायली पूर्णाजीला म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला आता किती वाईट वाटतंय. किती आणि काही जरी झालं तरी यांनी मी तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणायला नको होतं. पूर्णाची सायलीला म्हणते की आता 2-4 दिवस तरी अर्जुन माझ्याशी अजिबात बोलणार नाही. त्यावरती सायली सांगते की नाही नाही पूर्णाजी, आपण असं अजिबात होऊच द्यायचं नाही. आपण काहीतरी असं करायचं की ती तुमच्याशी लगेच बोलले पाहिजेत. तर पूर्णाजी म्हणते की आता आपण काय करणार आहोत. त्यावरती सायली एक शक्कल लढवते आणि पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी, तुम्ही मागे नाही का तुम्ही आजारी असल्याचं नाटक केलं होतं. त्यावर पूर्णाजी आता सायलीकडे रागाने पाहते. तर सायली सांगते की तुम्ही त्यावेळी नाटक केलं होतं ना, मग ते तुमच्याशी बोलले होते. आताही तुम्ही तसंच नाटक करा ना. तेव्हा आता पूर्णाजी सायलीला म्हणते, अगं हो, खरं माझं ही गोष्ट लक्षातच नाही आली. अर्जुनला मनवण्यासाठी मी काहीही करेन. सायली पूर्णाजीला भन्नाट प्लॅनिंग सांगते. ती म्हणते की तुम्ही ना जास्त तुम्हाला त्रास होतलं नाटक करा, म्हणजे ते तुमच्याशी लगेच बोलायला लागतील. त्यावरती पूर्णाजी खूप खुश होते आणि सायलीला टाळी देते. पूर्णाजीने आता नकळतपणे सायलीला टाळी दिलेली असते. ती खूप खुश असते. हे पूर्णाजी लगेचच चेहऱ्यावरती भाव तसे दिसू देत नाही आणि मुद्दाम आता तोंड फिरवून सायलीला म्हणते की ठीक आहे, तशी बरी आयडिया आहे तुझी, मी नक्की करून बघेन. तर इकडे साक्षी प्रियावरती खूप चिडलेली असते. ती प्रियाच्या मोबाईलमधून तिला तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी सांगते. त्यावरती प्रिया महिपतला म्हणते की अण्णा सर, अहो तुमच्या मुलीला साधी बोलायची शिस्तच नाहीये. अहो जर स्वतःचं काम करून घ्यायचं असेल तर तुमच्या मुलीला साधं प्लीजही नाही म्हणता येत. त्यावरती साक्षी खूप रागाला जाते आणि साक्षी तिथे प्रियाला म्हणते की प्रिया प्लीज व्हिडिओ डिलीट कर. तेव्हा प्रिया म्हणते की थोडं प्रेमाने, अजून थोडं प्रेमाने. साक्षी आता चिडलेली जरी असली तरी सुद्धा आता स्वतःला कसं तरी शांत करते आणि त्यानंतर प्रियासमोर मान झुकून तिला सांगते की प्रिया प्लीज तो व्हिडिओ डिलीट कर. त्यावरती आता प्रिया सांगते की हो साक्षी, मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे का, हा बघ व्हिडिओ डिलीट केला, असं म्हणून प्रिया आता व्हिडिओ डिलीट करते. तर ती सगळ्यांना सांगते की नागराज काका, महिपत सर, हा व्हिडिओ मी डिलीट केला, आता एकदम रिलॅक्स. तर त्यानंतर प्रियाचं लक्ष महिपतकडे जातं. तर महिपतला ती सांगते की अण्णा सर, तुम्हाला ना खूप जास्त घाम आला आहे, व्हिडिओ झाला ना डिलीट केला मी, आता घाम कसा. तेव्हा आता महिपत हा डोक्याला हात लावतो. तर तिथे आता प्रिया सांगते की काय आहे ना, या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट झाला आहे, परंतु माझ्याकडे अजून 8 ते 10 डिव्हाइस असे आहे की ज्यामध्ये हा व्हिडिओ सेव्ह आहे. नाही म्हणजे ते लॅपटॉप, टॅब्स, दुसरे मोबाईल हे काही तुमच्या हाती नाही लागणार. प्रिया आता त्या तिघांना समोरच धमकी देते. ती म्हणते की काय आहे ना, माझ्या जीवाला जराही तुमच्यापासून धोका झाला तरी त्यातला एक तरी डिव्हाइसमधून तो व्हिडिओ किल्लेदार, अर्जुन आणि पोलिसांपर्यंत नक्की जाईल. महिपत तिथे आता प्रियाला सांगतो की तोंड तुझं खूप चालायला लागलं आहे. त्यावरती आता प्रिया घाबरल्यासारखं करते आणि म्हणते की हो का, परंतु माझ्या या हुशार मेंदूचं काय करू मी, तो ना असा खूप असं छान चालायला लागलाय. नागराज खूप चिडतो आणि तो प्रियाला विचारतो की काय ब्लॅकमेल करतेस का आम्हाला. त्यावरती प्रिया म्हणते की छे छे, ब्लॅकमेल तर हा किती घाणेरडा शब्द आहे. मी तुमच्या तिघांनाही सांगते की तुम्ही ना तुमच्या लायकीत राहायचं, माझ्यावरती परत हल्ला करायचा नाही आणि मला सगळ्या प्लॅनिंगमधून बाहेर काढायचं तर नाहीच नाही. तो व्हिडिओ आहे ना, त्याच्या साईड सगळं काही सत्य मी अर्जुनपर्यंत पोहोचवेन. काय आहे ना अण्णा सर, आता मी तुमच्या बाजूने खोटी साक्ष दिली, कोर्टात मी खोटं बोलले, त्यासाठी मला थोडीशी शिक्षा होईल, परंतु तुमची मुलगी साक्षी ही तर डायरेक्ट, हिला तर फाशीच होईल ना हो. त्यावरती महिपत आता रागाने प्रियाकडे पाहत असतो. इतक्यात महिपतचा नौकर आता प्रियासाठी परत कॉफी घेऊन आलेला असतो. तेव्हा तो सांगतो की प्रिया मॅडम, तुमच्यासाठी कमी गोड कॉफी घेऊन आलोय. त्यावरती प्रिया म्हणते की ही कॉफी आहे ना, ती तुमच्या मालकालाच द्या, कारण त्यांना ना जास्त जागं राहण्याची गरज आहे. तर प्रिया नागराजला म्हणते की नागराज काका, चला घरी जाऊयात, काय आहे ना बाबा वाट पाहत असतील ना. प्रियाने आता तो व्हिडिओ बनवून नागराज साक्षी यांना असा झटका दिलेला असतो की प्रियाशी पंगा घेणं त्यांना किती महागात पडते हे प्रियाने दाखवून दिलेलं असतं. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुन आता बायको अशा सायलीला हाका मारत असतो. तेव्हा आता सायली पूर्णाजींना सांगते की हे आले आहेत. पूर्णाजी, तुम्ही जास्त त्रास होत असल्याचं नाटक करा, त्यानंतर बाहेर येऊन खरंच अगदी तसंच नाटक करा, मी जाते आहे बाहेर. तेव्हा आता सायली चिडते, अर्जुनला म्हणते की सतत तुम्ही मला हाका का मारता,
मी एका हाकेत बाहेर आले असते ना, परंतु नाही, सतत तुम्हाला दाखवूनच द्यायचं असतं. मला ना अजिबात तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की मी तर एकच हाक मारली होती. अर्जुन आता सायलीला विचारतो की परंतु हे सगळं काही ठीक आहे, याच्यावरती एवढं रिॲक्ट व्हायची काय गरज आहे? त्यावरती सायली म्हणते की हो, आता वाईट वाटलं का? मग एखाद्याने जरा मी तुझ्याशी बोलणारच नाही असं सांगितल्यानंतर त्याच्या मनाला किती वाईट वाटलं असेल. त्यावरती अर्जुनच्या लक्षात येतं की सायली नक्की कोणासाठी बोलते आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा, हा टॉन्ट खरं तर पूर्ण आजीसाठी होता. तर अर्जुन म्हणतो की तुमच्या दोघींनाही असंच वाटतं आहे का मी चुकीचं वागलो आहे? तुम्हीच सांगा मला की पुन्हा आजीने तन्वीला किती डोक्यावरती बसवून ठेवलं आहे? तुम्हाला तिच्या चुका दिसत नाहीत का? त्यावरती आता कल्पना घाबरते आणि अर्जुनला विचारते की अर्जुन, म्हणजे तू पुन्हाची खरंच कधीच बोलणार नाही? इतक्यात आता जोरात रडत पुन्हाची बाहेर आलेली असते. खरं तर सायलीने सांगितल्यानुसार पुन्हाजीने नाटकाला सुरुवात केलेली असते. पुन्हाजी कल्पनाला म्हणते की अगं कल्पना, असू देत, आता माझा नातूच माझ्याशी बोलायचं नाही म्हटल्यानंतर मी जगून तरी काय करणार आहे? त्यावरती प्रताप म्हणतो की अगं पुन्हाही अशी का बोलतेस तू? अश्विन सांगतो की अगं तुझा नातू डॉक्टर आहे आणि एक डॉक्टर सांगतोय तुला तू 100 वर्ष जगणार आहेस. नाटकी पुन्हाची तिथे आता सांगते की काय करू 100 वर्ष जगून? माझी नातवडच माझ्याशी आता अबोला धरत असतील तर काय करायचं आहे जगून? त्यावरती अस्मिता म्हणते अगं पुन्हाजी, परंतु आम्ही तर तुझ्याशी बोलतो ना, आम्ही तुझ्यावरती तेवढंच प्रेम करतो, अशी का म्हणतेस तू? तर पुन्हाजी म्हणते की आता तुमचाही स्फोट व्हायचा आणि एखाद्या दिवशी तुम्ही माझ्याशी बोलणं टाळणार. तर अश्विन समजूत घालतो. तो म्हणतो की पुन्हाजी, आम्ही तुझ्याशी बोलणं का टाळू? त्यावरती पुन्हाजी सांगते की परंतु अर्जुनने केला आहे ना, आता तो मोठा झाला, मोठा यशस्वी वकील झाला, तो म्हाताऱ्या आजीच्या आपल्या चुका पोटात का घालेल ना? तर पुन्हाजी नाटक करत परत म्हणते की आता बहुतेक याची बोलण्याची वाट बघत बघत माझा जीव जाणार आहे. तेव्हा आता पुन्हाजीला प्रताप ओरडतो आणि म्हणतो की पुन्हाही असं अभद्र काहीतरी बोलू नकोस, तू बस बरं. आणि त्यानंतर ते पुन्हाजीला बसवतात. अर्जुनला आता समजलेलं असतं की पुन्हाजी नाटक करते. तर इकडे किल्लेदारांच्या घरामध्ये आता रविराज प्रियाची खूप वाट पाहत असतो. तेव्हा सुमन येते आणि म्हणते की अहो भाऊजी किती काळजी कराल, काय आहे ना तन्वीचा मूड बरा नव्हता म्हणून आता हे गेले आहेत ना तिच्यासोबत, ते फेरफटका मारायला गेले आहेत. तेव्हा आता रविराज सांगतो की काय आहे ना, तन्वीने अर्जुनला जो व्हिडिओ पाठवला होता ना, तो व्हिडिओ पाहिल्यापासून मनामध्ये एक धाकधूक निर्माण झाली आहे. सतत मला तन्वीची काळजी वाटत राहते. इतक्यात आता प्रिया नागराज आलेले असतात. तेव्हा आता रविराज प्रियाला सांगतो की अगं किती उशीर, कुठे गेला होतात तुम्ही? काळजी वाटते ना आम्हाला. त्यावरती आता प्रिया सांगते की बाबा, मी तुमच्या नजरेसमोर कधीही दूर जाणार नाही, मी कायम तुमच्या सोबतच असेल, परंतु एका अटीवरती. रविराज विचारतात की कसली अट? प्रिया सांगते की इथून पुढे कधीही तुम्ही माझ्यावरती रागवणार नाही आणि माझ्याशी अबोला तर धरणारच नाही. तर प्रिया आता रविराजला सांगते की काय आहे ना बाबा, की नागराज काका माझ्या सोबत असले, बाहेर असले ना, की त्यांची मुलगी असल्यासारखीच माझी काळजी घेतात. आणि नागराज काका कालपासून जे काही घडलं आहे ना, त्यामुळे खूप घाबरले आहेत. आता माझ्यावरती कोणतं मोठं संकट आलं किंवा माझ्या बाबतीत काही जरी झालं तर त्याच्या आधी नागराज काका माझ्या संकटाला सामोरे जातील आणि मला एक ओरखंडाही येऊ देणार नाहीत. त्यावरती रविराज खूप खुश होतो, कारण प्रिया आता नागराजसाठी चांगले बोल बोलत असते. सुमन तिथे सांगते की चला भाऊजी, जीव भांड्यात पडला ना, आता सगळं काही चांगलं आहे, चला मग आपण जेवण करूयात सगळेजण. प्रिया तिथे सांगते की बाबा, मला ते दररोज पोळी भाजी खाऊन ना खूप कंटाळा आला आहे, मी आज काहीतरी बाहेरून ऑर्डर केलं तरी चालेल का? त्यावरती आता रविराज सांगतात की अगं हो, तुला खायचं असेल तर मागव ना, तू तू राहू दे, नागराज मागवेल. तेव्हा आता नागराज म्हणणार असतो की मी, परंतु तो सांगतो की ठीक आहे दादा, आपल्या राजकन्येसाठी मी काहीही करायला तयार आहे आणि तिला जे हवं असेल ते ऑर्डर करतो. तर त्यानंतर प्रिया नागराज हे फ्रेश होण्यासाठी जातात. तर तिथे सुमन आता सर्वांच्या जेवणासाठी पानं वाढायला घेते. तर सुभेदारांच्या घरामध्ये आता पुन्हाजीचे वेगळ्याच नाटकाला सुरुवात झालेली असते. तर तिथे आता विमल सांगते की पुन्हाही अहो असं काहीतरी बोलू नका ना अभद्र दिवे लागण्याच्या वेळी. तेव्हा आता पुन्हाजी सांगते की नाही, माझा नातू जोपर्यंत माझ्याशी आता बोलणार नाही तोपर्यंत मी काही ठीक राहणार नाही. तेव्हा आता सर्वच जण पुन्हाजी असं म्हणतात. तर तिथे अर्जुनला पक्क माहिती असतं की पुन्हाजी नाटक करते आहे. तेव्हा पुन्हाजी सायलीला इशारा करते. ती सायली लगेचच कांगावा करायला लागते की पुन्हाजीला नक्की काहीतरी होतं आहे. पुन्हाजी परत आता जास्तच त्रास होण्याचं नाटक करायला लागते. तर पुन्हाजी तिच्यासाठी विमल पाणी घेऊन आलेले असते. तर पुन्हाजी सांगते की पाणी नको, मला जोपर्यंत माझा नातू आता स्वतःहून बोलत नाही तोपर्यंत मी काही जगणार नाही. तर तिथे आता कल्पना खूप घाबरते. ती विचारते की पुन्हाही तुम्हाला नक्की काय होतंय? तर पुन्हाही सांगते की आतून काहीतरी होतंय, मला कळत नाहीये. तेव्हा सायली आता कांगाव करत असते. सायली मुद्दाम अर्जुनला म्हणते की अहो काहीतरी होतंय पुन्हाजीला, बघा ना तुम्ही. अश्विन भाऊजी प्लीज बघा.
अश्विन तिथे आता पुन्हा आजीला दीर्घश्वास घ्यायला सांगतो. तर त्यानंतर पुन्हा आजी आता परत नाटक करायला लागते. ती म्हणते की पोरांनो, तुम्ही सगळेजण सुखी राहा, मी तर आता चालले. तेव्हा आता चैतन्य खूप चिडतो आणि अर्जुनला सांगतो की अरे बघ ना, काहीतरी होतंय. पुन्हा आजीला मठासारखा तिथेच काय उभा आहेस. तर सायली अचानकपणे तोंडातून बोलू जाते की पुन्हा आजीला आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. तेव्हा आता पुन्हा आजी चकित होऊन सायलीकडे पाहते. तर त्यानंतर सायली म्हणते अहो बघा ना काय होतंय पुन्हा आजीला. तर अश्विन तिथे आता विमलला सांगतो की माझं बीपी चेक करायचं मशीन घेऊन ये. त्यावर ते आता सायली म्हणते बीपी कशाला चेक करता, आधी काय झालंय ते तरी बघा ना. तर अश्विन सांगतो की तिची बीपीची गोळी असते ना, आधी मला तेच चेक करू देत. तर विमलने बीपीचं मशीन आणल्यानंतर आता अश्विन बीपी चेक करत असतो. तेव्हा आता पुन्हा आजी म्हणते की नको नको बीपी. तेव्हा आता सायली पटकन ते अश्विनच्या हातून मशीन हिसकावून घेते आणि म्हणते की कशाला बीपी चेक करताय. तर आता पुन्हा आजी सांगते की जोपर्यंत माझा अर्जुन माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी काही ठीक होणार नाही. तेव्हा आता कल्पना चिडते आणि अर्जुनला सांगते की अरे अर्जुन ये ना बोलायला, काय करतोयस तू. तर सायली आता चिडते आणि अर्जुनला सांगते अहो तुमचं हृदय आहे की दगड आहे, बघा ना पुन्हा आजी काय म्हणतात ते. तर आता प्रताप तिथे सांगतो की अर्जुन अरे काय करतोयस, ये ना तो बोल ना. तर अस्मिता सुद्धा चिडते आणि म्हणते की अरे अर्जुन मुद्दाम करतोयस का तुझे हे सगळं, मूर्ख आहेस का. अरे ती तन्वी असती ना तर सगळा राग विसरून पटकन पुन्हा आजीला येऊन मिठी तरी मारली असती. तू शुंभासारखा उभा आहेस तिथे. आता सर्वांचाच एकत्रच आवाज वाढतो आणि सगळेच जण अर्जुनला आता हाका मारत असतात. तेव्हा अर्जुन चिडतो आणि मोठ्याने म्हणतो एक मिनिट थांबा, येतोय मी. आणि त्यानंतर अर्जुन येतो पूर्णाची जवळ आणि सांगतो की सगळ्यात आधी ना आपण पुन्हा बीपी चेक करूया. अश्विन ती तुला चेक करू देत नाही ना, मी चेक करतो. तेव्हा आता सायली पटकन अर्जुनच्या हातून ती बीपीचं मशीन हिसकावते आणि सांगते की तुम्ही बोला ना, आधी त्यांना बरं वाटेल. तर सायलीला अर्जुन म्हणतो की हे बघ सायली, आतापर्यंत पुन्हाजीची तब्येत किती खराब झाली आहे, तिला त्रास होतोय ना, तू किती वेळ झालं रडतेस. परंतु डोळ्यातून एक अश्रूचा थेंबही बाहेर आला नाही. अर्जुनला आता सगळं कारस्थान कळलेलं असतं. अर्जुन तिथे आता शक्कल लढवतो आणि सांगतो की डॅड आपण ना पुन्हा हिला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये नेऊयात, तिला ICU मध्ये ठेवूयात. तेव्हा आता पुन्हा आजी खूप घाबरून जाते. तर तिथे चैतन्य सांगतो की ठीक आहे, मी पटकन गाडी काढतो. त्यावर ते अर्जुन आता म्हणतो ठीक आहे. तर तिथे पुन्हा आजी आता बसते आणि सांगते की नको नको, मला ना माझा जीव जायचा असेल तर माझ्या घरीच जाऊ देत, ते हॉस्पिटलला नाही यायचं मला. तेव्हा आता चैतन्याला अर्जुन म्हणतो अरे चैतन्य, गाडी घेऊन जातोय खरं, परंतु रस्ते किती खराब आहेत आणि म्हाताऱ्या माणसाचं काही सांगता येत नाही ना, मध्येच काही झालं तर. त्यावर त्यात पुन्हा आजी लगेच ताडकन उठते आणि अर्जुनला म्हणते कोणाला म्हातारी म्हणतोस रे, म्हातारी असेल तुझी आजी, मी अगदी चांगली टुणटुणीत आहे. त्यावर त्यात अर्जुन म्हणतो हो ना, फॅन्टॅस्टिक, तुझ्या नाटकाचा पर्दाफाश झाला आहे. त्यावरती सगळे आता आश्चर्यचकित होतात. तर तिथे आता कल्पना सांगते की पुन्हा येई, परंतु आम्ही सगळेजण किती घाबरलो होतो, परंतु तुम्ही नाटक करताय ही गोष्ट फक्त अर्जुनच्या लक्षात आली, हो ना अर्जुन. त्यावरती अर्जुन सांगतो की हो, लहानपणापासून हिचं नाटकं मी पाहत आलो आहे, परंतु आजचं नाटक एक वेगळं होतं, त्यात काहीतरी वैशिष्ट्य होतं, हो ना पूर्णाजी. अर्जुन आता सायलीचा हात पकडतो आणि तिला पुढे घेऊन येतो आणि सांगतो की आजच्या या नाटकात माझ्या बायकोने सुद्धा पुन्हा इथल्या साथ दिली. तेव्हा आता सर्वच जण चकित होतात आणि विचारतात की सायली तिथे आता मान खालती घालून उभी असते. तेव्हा अर्जुनला कल्पना म्हणते की परंतु सायली या नाटकात सामील आहे, तुला कसं कळलं अर्जुन. तेव्हा आता अर्जुन सांगतो की काय ना, माझ्या बायकोला नाटक करायला येतच नाही आणि हे सगळं काही तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. त्यावर ते सगळेच हसायला लागतात. तेव्हा आता प्रताप म्हणतो की चला, शेवट गोड तिथे सगळंच गोड. तेव्हा आता पुन्हाही म्हणते की काय गोड, काही गोड वगैरे नाही आहे, माझा नातू अजूनही माझ्याशी कुठे बोलला आहे आणि मला काही झालं तर. त्यावर ते आता अर्जुन सांगतो की ड्रामा क्वीन, आणि तो पटकन पूर्णाजीकडे येतो आणि सांगतो की या जगात सगळ्यात जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो आजी. माझा कितीही राग असला ना तुझ्यावरती, तरी मी तुला कधीच काहीच नाही होऊ देणार. पुढील भागात आपण पाहणार आहोत की पूर्णाजीला स्वतःची चूक लक्षात आलेली असते. तेव्हा सायलीची तिने माफी मागते. तेव्हा आता पूर्णाची माफी मागते हे पाहून सायलीला जरासा धक्का बसतो. तर पूर्णाजी सायलीला सांगते की आतापर्यंत माझ्यामुळे तुझ्यावरती खूप आरोप झाले आहेत, परंतु आजपासून नाही. आणि पूर्णाजी आता स्वतः तिजोरीच्या चाव्या सायलीच्या हाती सोपवते आणि अख्ख्या सुभेदार परिवाराची जबाबदारी तिच्या हाती देते. तेव्हा आता सायली खूप खुश होते आणि पुन्हा हिला घट्ट मिठी मारते. तर तिथे आता सगळा शेवट कोड झालेला असतो.